नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत खमंग, कुरकुरीत आणि स्वादिष्ट मेथी पुरी। ही पुरी चहा सोबतच आणि डब्यामध्ये सुद्धा प्रवासात खायला एकदम सुंदर लागते। चला तर मग लगेच सुरुवात करूया। ही गरमागरम मेथी पुरी एकदम खमंग आणि खुसखुशीत झालेली आहे, बघू शकता। चला तर वेळ न घालवता आपण लगेच सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपण इथे ताजी हिरवीगार कोवळी मेथी घेतलेली आहे। ही मेथी साफ करून स्वच्छ धुवून बारीक करून घेतलेली आहे। मेथीच्या पुरीसाठी इथे आता आपण सर्वात प्रथम 3 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं, 2 चमचे बेसन, बारीक चिरून घेतलेली हिरवीगार मेथी घालून घ्यायची आहे, 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा पांढरे तीळ आणि स्वादासाठी ओवा थोडासा हातावरती चुरून आपण घालून घेऊया, 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊया। आता हे सगळे कोरडे पदार्थ आपण हाताने मिक्स करून घेऊया। आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं। फार सैल किंवा फार घट्टही नको असं पीठ आपण हे मळून घेऊया। थोडंसं तेल घालूया। मेथीच्या पुरीसाठी इथे छान कणिक मळून झालेला आहे। आता हे पीठ आपण 10 मिनिटे झाकून ठेवूया। पीठ छान सेट होतं आणि पुरी सुद्धा छान फुलते। आता या पिठाच्या छोट्या गोळ्या करून छान पुऱ्या लाटून घ्यायच्या। इथे आपली छोटीशी पुरी लाटून झालेली आहे। आता आपण हे तळून घेऊया। मध्यम आचेवर तेल गरम करून पुऱ्या सोनेरी रंग येईपर्यंत आता आपण ह्या तळून घ्यायच्या आहेत। हळूच पलटूया। छान पुरी इथे आपली तळून झालेली आहे। आता आपण याचं तेल निथळून घेऊया। अशाच प्रकारे आपण बाकीच्या पुऱ्या सुद्धा लाटून घ्यायच्या। पुरीचं पीठ छान घट्ट मळलं की पुरी छान खुसखुशीत होते। आता पुरी हळूच तेलात सोडूया। अशाच प्रकारे आपण आता सगळ्या पुऱ्या ह्या तळून घ्यायच्या आहेत। ही मेथीची पुरी चहा सोबत खायला खूप मस्त लागते। टोमॅटो सॉस, दही किंवा लोणच्या सोबत सुद्धा ही नक्की ट्राय करा। इथे आपले छान मेथीच्या पुऱ्या आता तळून झालेल्या आहेत।
बघू शकता एकदम छान आपली ही मेथीची पुरी खुसखुशीत झालेली आहे. गरमागरम खमंग आणि कुरकुरीत मेथी पुरीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.